अधिकाऱ्यांचा एमएससीबीच्या ढिम्मा अधिकाऱ्यांचा अरे निष्क्रिय अधिकाऱ्यांचा एमएससीबीच्या निष्क्रिय अधिकाऱ्यांचा निष्क्रिय अधिकाऱ्यांचा एमएससीबीच्या निष्क्रिय अधिकाऱ्यांचा काय सांगाल तुम्ही ठिय्या आंदोलन करताय आज नगर एमएससीबीच्या ऑफिसमध्ये? ठिय्या आंदोलन करण्याचा उद्देश एकच आहे. आमचे लोकमुक्त नगराध्यक्ष सुनीती काळे आहे, आमचे सर्व सन्माननीय सहकारी नगरसेवक आहे. इथं सर्व इथं जे उपोषणाला बसले म्हणजे जे इथं आले सर्व मोर्चामध्ये सर्व आमचे सहकारी मित्र. काल सिद्धेश्वर नगर इथं 1 वाजता लाईट गेली, दुपारी 1 वाजता तर रात्री 1 वाजता आली लाईट. ही 12 तास ही मनमानी पद्धतीने तर तिथल्या कर्मचाऱ्यांना किंवा तिथल्या इंजिनियरला फोन लावून अतिशय उडाउडीचे उत्तर मिळतात. हे बरोबर नाही आहे. कारण ज्या लोकांनी आम्हाला निवडून दिले त्या लोकांचे आम्हाला फोन येतात किंवा आमच्या घरची लाईट गेली आहे आणि हे काम एमएससीबीचंच आहे. एखाद्या सामान्य माणसाच्या घरामध्ये एक पंखा असेल, एक झिरोबाल असेल तर 10-20 हजार रुपये बिल येते. आणि जर बिल नाही भरला दुसऱ्या दिवशी त्याची लाईन कट करायला येतात. हा मुजोरपणा एमएससीबीचा आहे. जर तुम्ही सर्वसामान्य लोकांना न्याय देऊ शकत नाही, सुरळीत वीज बिल देऊ शकत नाही, मग तुम्ही कसा करता बसले इथं? ही दादागिरी खपून घेणार नाही आम्ही. यापुढे आम्ही प्रत्येकाला विनंती केली, प्रत्येकाला मान सन्माने फोन लावतो. इकडे कुंभारे साहेबांना अनेक वेळा त्यांना कॉल केले की साहेब माझ्या एरियातला रात्री 3-3 वाजता 2-2 वाजता अति लोड शेडिंगमुळे तिथला ट्रिप होते लाईट. त्यांना विनंती करतो त्या फोन घेतले आमचे. हे बरोबर नाही. ही कुठल्या एमएससीबीच्या अधिकाऱ्यांची मुजोरपणा आम्ही ऐकून घेणार नाही. भविष्यामध्ये सांगतो जर अशाच पद्धतीची मनमानी चालली तर या एमएससीबीवरती मोर्चे आणल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्यानंतरचे परिणाम होतील त्याला सर्वची एमएससीबी जबाबदार राहील. सांगाल तुम्ही आज एमएससीबीच्या ऑफिसमध्ये ठिय्या मांडलेला आहे. रात्री सिद्धेश्वर नगर या भागाची लाईन पूर्ण जाईल होती 1 वाजेपर्यंत. यासह वरंगाव शहरामध्ये जे लाईनचा त्यांनी बाजार मांडलाय म्हणजे केव्हाही आहे ना केव्हाही जायची काही वेळेसर कोणत्याही प्रकारचा बंधनी संपूर्ण माझ्या वरंगाव शहरातली जनता त्रस्त झाली आहे. या त्रस्त झालेल्या जनतेला आता जनतेचा त्रस्त आमच्याकडनं पाहायला जात नाहीये. तर या संदर्भात आज आम्ही इथे या एमएससीबी ऑफिसमध्ये सकाळी शाखा अभियंता कुंभारे साहेब यांना भेट देण्यासाठी आलोय. कामगार नेते मिलिंद भाऊ मेढे, नगरसेवक इरफानभाई सय्यद, अजून आपले विरोधी पक्षनेते नगरसेवक नानाभाऊ चौधरी, त्यानंतर आमचे दुसरे नगरसेवक अशफाक शहा, त्यानंतर आमचे शहराध्यक्ष सुनीलजी माळी, कुंदन भाऊ माळी, मिलिंद भाऊ भैसे, त्यानंतर योगेश दादा महाजन, त्यानंतर शंकरांना शामराव धनगर तालुका अध्यक्ष, अजून गणेश भाऊ चौधरी, तेजस जैन, हे सर्व असंख्य कार्यकर्ते बाहेर उभे आहे. अरे आम्ही तुम्हाला ज्या विचारायला येत होता इथे एक जण उपस्थित नाही आहे. किती शोकांतिका आहे एमएससीबीच्या अधिकाऱ्यांची. म्हणजे एवढा ढिम्मपणा हा पहिल्यांदा पाहायला मिळतोय. मागे 1 महिना पहिले नगरपालिकेमध्ये कार्यकारी अभियंत्यांनी मिटिंग घेतली चव्हाण साहेबांनी. त्याच्यावर कोणत्याही प्रकारच्या 100% ठोस उपाययोजनाच्या माध्यमातून झाल्या नाहीये. काय सांगा यांना एक सांगला त्याची सुद्धा यांच्याकडनं उत्तर त्या माध्यमातून मिळता नाही आहे. शेवटी जनता त्रस्त झाली, आमच्याकडनं पाहायला जात नाहीये. म्हणून आज आम्ही इथे या एमएससीबीच्या ऑफिसमध्ये इथे आम्ही लोकशाही मार्गानं गांधीजीच्या मार्गानं गांधी म्हटलं जाते गांधीजीचं हे त्या हिच्यामध्ये आम्ही इथे बसलेले आहे. आता जिथपर्यंत या मागण्या मान्य होत नाही तिथपर्यंत आम्ही आज इथनं उठणार नाही. शेवटी जनता आमच्यासाठी सर्वप्रिय आहे. आमचं हृदय आमचं सर्व काही जे आहे त्या वरंगाव शहरातली एकूण एक जनता आहे. ती जनता जर कधी सुखी नसेल तर काय यांचं काय आरडाईला पूजा करता यायची? हे काहीच करायला तयार नाही आहे, उत्तर द्यायला तयार नाही आहे. लाईन जाते तर एक SMS ग्राहकांना येत नाहीये. तिरंगा सर्कल सुद्धा भोगावती नदी लोक यांना सांगितलं रहदारी वाहतुकीला अडथळा आणणार आहे, पोल तुम्ही काढा, डिप्या काढा, डायरेक्ट नाही सांगताय. म्हणजे हे काय यांची काही मोगलाई वाया चालली आहे का? म्हणजे केव्हाही यांचं एकदम तर त्रस्त जनता झाली आहे. त्याकरता आज आम्ही ठरवलं यांना की इथे कोणी उठणार नाही, जे होईल ते होईल.